घटस्फोटानंतर प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी 25 वर्षीय तरुणावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ परिसरात घडली आहे। या संपूर्ण घटनेमुळे भुसावळ तालुकाच नाही तर महाराष्ट्र हादरलेला आहे। प्रेमविवाह करून तरुण भुसावळ पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्याच्या मामाकडे त्यांनी मुक्काम केला। त्याच ठिकाणी मुलीचे काका, मावशी व चुलत भावाने तरुणाला गाठलं आणि हे अमानुष कृत्य केलेलं आहे। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नेमकं काय घडलं पाहूया आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात। नमस्कार, मी शुभम रामोळे। तरुण भारत लाईव्हच्या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या खडका गावातील चेतन दिलीप जंगले या तरुणाचा काही वर्षांपूर्वी विवाह झालेला होता। मात्र काही कारणास्तव पती पत्नीमध्ये मतभेद झाल्याने तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला। घटस्फोटानंतर खडका गावाजवळच असलेल्या एका गावातील तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले। त्यातूनच त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि नाशिक येथे जाऊन त्यांनी प्रेमविवाह केला। त्यानंतर त्यांनी भुसावळ पोलीस स्टेशन गाठलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली। पोलीस स्टेशन मधूनच दोघांनीही आपल्या कुटुंबियांना माहिती दिली। मात्र त्यानंतर तरुण आपल्या पत्नी समवेत भुसावळ मध्येच आपल्या मामाकडे राहायला गेला। ही माहिती मिळताच तरुणीचे काका मनोज चौधरी, मावशी रुपाली उर्फ पूनम पाटील, चुलत भाऊ यांच्यासह अन्य काही नातेवाईक आणि अज्ञात हे तरुणाच्या मामाच्या घरी गेले। वाद होऊ नये म्हणून तरुणाच्या मामाने मध्यस्थी केली। मात्र तरुणीच्या नातेवाईकांनी थेट तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली। जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तरुण हा बाहेर पळाला। मात्र बाहेर उभे असलेल्या अज्ञातांनी त्याला पकडलं आणि काही अंतरावर भर रस्त्यावर असलेल्या एका विजेच्या खांबाला बांधून त्याला विवस्त्र केलं आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार केला। हे सर्व नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तरुणाला तशाच अवस्थेत दुचाकीवर बसवून त्याच्या भुसावळ तालुक्यातल्या खडका या गावी घेऊन जात गावातील बस स्थानक पासून त्याची नग्न धिंड काढली आणि त्याला घरापर्यंत नेलं। तरुणाच्या घरी सुद्धा तरुणाला मारहाण केली, त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली आणि घर जाळून जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली, असा आरोप तरुणाने व त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे। यामुळे तरुणाचं संपूर्ण कुटुंब हे भीतीच्या छायेखाली आहे। विशेष म्हणजे भर दिवसा हा सर्व प्रकार घडत असताना अनेकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचं या व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट होत आहे। या प्रकरणी मारहाण व अमानुष अत्याचार करणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांसह अन्य अज्ञातांविरोधात कठोर कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत पीडित तरुण चेतन जंगले यांनी नेमकं काय सांगितलंय तेही पाहूयात। सर, मी लव्ह मॅरेज केलेलं होतं। नंतर ते झाल्याच्यानंतर मी तालुका पोलीस स्टेशनला हजरही झालो। मग तिथून तिच्या आईला त्यांनी कॉल केला, पण मग त्यांनी तिथे येण्यास आम्हाला नकार देऊन दिला। मग तिथल्या साहेबांनी आमचा जबाब घेतला आणि आम्हाला जायला सांगितलं। मी एक दिवस माझ्या मामांकडे मुक्काम केला त्या रात्रीला। मामाच्या घरी दुसऱ्या दिवशी ते तिचे मावशी आणि काका, मावशीचं नाव आहे रुपाली पाटील आणि काकांचं नाव आहे मनोज पाटील आणि त्यांचा मुलगा तेजस पाटील, असे हे तिघं आणि यांच्यासोबत 13 ते 14 जणांची मुलांची टोळी होती। माझ्या मामाला त्यांनी आमच्याशी बोलायचा हट्ट केला की बाबा मला त्यांच्याशी बोलायचं आहे, पण मामाने ते टाळून मामा आमच्याशी वरती बोलायला आले। पण त्यांना कळालं की हे बोलू देणार नाही, तर ते मामांच्या मागे मागे वरती आले वरच्या घरामध्ये आणि त्यांनी ते दरवाजा वगैरे तोडला आणि आत घुसले। आत घुसल्याच्या नंतर सर्वात आधी त्यांनी त्या मुलीला हिसकावून घेतली माझ्या हातून आणि 4 ते 5 मुलांच्या ताब्यात देऊन ते तिला खाली ओढत ओढत घेऊन गेले आणि त्या रूममध्ये माझ्या डोक्यात त्यांनी ते लाकडाचे रॉड वगैरे फरशा ते फोडून माझं पूर्ण भरपूर मारहाण केली। नंतर रूममध्ये एक पलंग होता, त्या पलंगाला कोपऱ्यात त्यांनी मला असं दाबलं आणि मला फासा देण्याचा प्रयत्न केला, पण मी तो कसा तरी हिसकावून त्यातून सुटला। ते मला ओढत ओढत गल्लीत घेऊन आले बाहेर। तिथून सुहास हॉटेलजवळ बॅक साईडला एक डेअरी आहे, त्या डेअरीजवळ एक खांब आहे, त्या खांबाला त्यांनी मला बांधलं। तिथे मला पूर्ण निर्वस्त्र केलं, माझे पूर्ण कपडे काढून टाकले आणि तिथेही माझ्या अंडाशयावरती मारहाण करत होते, पण मी ते कसं तरी बचावलं माझ्या प्रयत्नानुसार, जेवढं माझ्याने झालं तेवढं। नंतर तिथेही त्यांनी दगडांनी रॉडनी अशी मारहाण केली आणि म्हणजे मला त्या डोक्यात मारल्याच्या नंतर मला असं अंधुक दिसत होतं पूर्ण, तर त्यांनी अशी माझ्या डोक्यात कोणीतरी एक अशी पिस्तूल असते ना, ती अशी उलटी मारली जोरात, तर त्याची जखम झाली मला भरपूर इथे बॅक साईडला।
नंतर त्यांनी मला तिथून 2 व्हीलरवरती बसवलं स्कूटीवर आणि गावात घेऊन गेले. तर खडक्याच्या बस स्टँडवर जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे त्यांनी मला 2 व्हीलरवरती उतरवलं आणि गळ्यामध्ये रुमाल बांधला माझ्या एक आणि तिथून मला खेचत रस्त्याने मारहाण करत माझ्या घरापर्यंत घेऊन गेले. घरापर्यंत नेल्यानंतर तिथे माझ्या आईला, वडिलांना, माझ्या बहिणीचे सासू आहे त्यांना, माझ्या दाजींना त्यांना शिवीगाळ केली. माझ्या आईच्या 2 कानात मारल्या तिच्या मावशीने आणि म्हणजे वडिलांना धमकी दिली त्यांनी की तुमचं घर तर आम्ही चेटवूनच टाकू म्हणे, तर तुमचं घर पण आम्ही जिवंत सोडणार नाही म्हणे, कोणाला सर्वांना मारून टाकू म्हणे. आणि मग जसे तिथं गावातले काही मध्यस्थी लोक आले, ते आल्याच्या नंतर ते तिची मावशी, काका आणि ते त्यांच्या मुलाला घेऊन तिथून फरार होऊन गेले. बाकी मग पुढील उपचारासाठी माझ्या वडिलांनी, आईवडिलांनी मला इथे दवाखान्यात आणलं. जी मागणी एकच आहे की हे जे फरार आरोपी आहे यांना कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती. आणि यामध्ये जे इन्व्हॉल्व होते, जे 14-15 मुलं होते समथिंग, त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. मुलीने पळून जात प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून हा अमानुष प्रकार घडला असून भर दिवसा हे अमानुष कृत्य घडत असताना कायद्याचा धाक संपला की काय असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे तरुणाचे कुटुंबीय हे भयावह अवस्थेत असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सध्या कुटुंबीय करतायत. याविषयी पीडित तरुणाची आई यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे, तीही आपण पाहूयात. बस त्यांनी आम्हाला खूप शिवीगाळ केली आणि ते आम्हाला खूप बोलले की आम्ही तुमचं घर जाळून टाकू, आम्ही तुम्हाला खल्लास करून टाकू, असे खूप बोलले. आम्हाला दुसरं काहीच म्हणायचं नाही सर, की आम्हाला माझ्या मुलाचा न्याय मिळाला पाहिजे. फक्त माझ्या मुलाची एवढी इज्जत त्यांनी घालवली ना. आम्ही इतके गरीब लोक आहे की खूप त्या गरीब लोकांचा त्यांनी आमचा जास्त फायदा उचलला. या प्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 109, 333, 338, 115 आणि 118 या कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आतापर्यंत पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली आहे. मात्र या घटनेचे मुख्य सूत्रधार असलेले तरुणीचे मावशी, काका हे अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ या ठिकाणी ही घटना घडलेली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 20 तारखेला ही घटना घडलेली आहे. याच्यामधला जो मुलगा आणि मुलगी आहे ते नाशिकला राहत होते दोघं पण. मुलगा तिथं कंपनीमध्ये जॉब करत होता, मुलगी तिथं एका इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा करत होती आणि त्या दोघांनी तिथं प्रेमविवाह केलेला आहे. दोघंही मेजर आहेत, 18 वर्षाच्या पुढचे आहेत. या प्रेमविवाहातून त्याच्यामधून राग मनात ठेवून त्या मुलीचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी मुलाच्या मामाच्या घरी मुलगा आणि मुलगी थांबलेले असताना त्यांच्यावर अटॅक केलेला आहे. त्याच्यामध्ये मुलीलाही मारहाण करून तिला तिथून घेऊन गेले होते जबरदस्तीनं आणि मुलगाला तिथं त्यांनी मारहाण केली. तिथून त्यांनी खडका येथे मुलाच्या गावामध्ये त्याला नेलेलं होतं. 3-4 किलोमीटरवर तिथून गाव आहे तिथं त्याचे कपडे काढून त्याला नग्न करून मारहाण केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण BNS 109 प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न याचा गुन्हा दाखल बाजारपेठ पोलीस स्टेशनला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. अजून मुख्य जे 3 आरोपी आहेत त्या मुलीची मावशी, तिचा हजबंड आणि तिचा मुलगा हे 3 जण फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. याच्यातले जे सहभागी आरोपी आहेत ते आपण अरेस्ट केलेले आहेत, परंतु जे मेन आरोपी आहे ज्या मुलीची मावशी आहेत आणि तिचे पती आहेत हे मेन आरोपी आहेत ज्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे. आता कशा प्रकारे म्हणजे कशामुळे ही मारहाण केलेली आहे तर ते मिळाल्यानंतरच आपल्याला समजू शकेल. प्रथमदर्शनी प्रेमविवाह त्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागामधून ही घटना घडल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. भुसावळमध्ये घडलेली ही घटना केवळ एक मारहाण नाही तर माणुसकीलाच काळीमा फासणारी क्रूरता ठरलेली आहे. प्रेमविवाहाच्या नावावर एका तरुणाला भर रस्त्यात विवस्त्र करून मारहाण केली जाते, धिंड काढली जाते. हे सगळं पाहत समाज गप्प राहतो. हीच सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कायद्याचा धाक संपलाय का, की अजूनही काही जण स्वतःलाच न्याय देणारे समजतात, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असली
तरी या अमानुष कृत्याला जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणं हे गरजेचं आहे, कारण ही लढाई फक्त एका तरुणाची नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेची आणि माणुसकीची लढाई आहे. त्यामुळे या घटनेच्या तपासात पुढे नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात इथेच थांबतो आणि अशा एका नवीन विषयासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.